पंढरीच्या देवराया खंडवत तुझे तुझा
मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। नमितो योगी घोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तरुमानवी दिव्य रूपीच न त्यागी लोकासने तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी जडे रक्षिले निर्जीव गागरा। प्रस्तुत प्रसंगी येवलेवाडी नावाच्या या गावामध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणाने चालत असलेला हा लक्ष्मी मातेच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा उत्सव लक्षात घ्या। एक तर प्राण प्रतिष्ठा आणि दुसरी येवलेवाडीची प्रतिष्ठा। येवलेवाडीच्या प्रतिष्ठेचा उत्सव गावातले लेकी बाळा सगळ्या जमल्या असतील, पाहुणे रावळे सगळे आले असतील, काही कीर्तनाला आले असतील, काही उद्या येतील। कुंडली वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात। काय काय हे पखावज वाजवत आहे, त्यांचा हात पखावजावर बसलेला आहे। माझे मोठे बंधू एक पेटी वाजवत आहेत, गायक मंडळी आहे सगळी, प्रत्येकाचा हात बसलेला असतो बरोबर। तसं काही जणांचं जेवणावर बसलेलं असतं, त्यांचं जजमेंट असं असतं चपाती उस्तर भाजी खलास, भाजी उस्तर कढी खलास, कढी उस्तर नुकती खलास, उद्या काय जेवण, उद्या जेवण असं काय गोड काय शिरा आहे, शिरा मरुस्तर खा। अजून एक वाक्य बोलायचं, जे आता कीर्तनाला उपस्थित आहेत ना ते पहिल्या पंक्तीला बसले, पण अडचण अशी आहे तुमचा नंबरच लागू देत नाही, उद्या दुसरंच गिरायक असतं जेवण। अरे मजा दीवानों का मिलता है तो दीवानों से मिलता है, खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है। असलं काही म्हणावा तर जुनी लोक आहेत ना, जुनी ते असे तुम्हाला प्रांजळ सांगतो, हेच संप्रदायामध्ये जी भाषा आहे ना ती अशी आहे, वेडा झालो वेडा झालो अत्यंत गोड पकावाचा भाऊसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांना। सुंदर सगळं आयोजन आहे, हे जाधव साहेब आहे, त्यांनी आतापर्यंत मला जवळपास 250 फोन केले, मी रात्री सुद्धा दचकतो फोन आला। हा म्हणजे त्यांनी कशामुळे केले, काळजी म्हणून। कसं असतं माहिती आहे, ज्यांनी तारीख घेतली असते त्याला माहिती असते
आणि ज्यांनी पावती सुद्धा फाडलेली नसते तेव्हा म्हणतो कसं काय महाराज कसं काय आलं नाही. आणि तेवढ्यावर बसत नाही माणसांना, अरे मध्येच पैसे खाल्ले आहे. पण एक गोष्ट सांगू, त्याचा जीवात जीव कधी आला, मी म्हणलं विट्याच्या जवळ आला, हा मग होऊ द्यायचं का, अत्यंत माणूस. मी सरळ सरळ 2-3 प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. भरत महाराज ज्यांनी मला काल फोन केले खूप जवळचे, खाली बसले, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. एक छोटा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. माझे मोठे बंधू पेटीला आहेत, माझ्यासोबत दीपक महाराज आले गायनाला, माझा मुलगा इथं बसलाय. तिघांची एकसारखीच केस आहेत, त्याच्यावरून ओळखून घ्यायची, एकाच आणि ही चांगली केस आहे हे ओळखून घ्यायची. चला माझ्यासोबत माईक वाला जनरेटर कोणाचं आहे? जनरेटर त्याच्यावर पोत म्हणजे कशामुळे म्हणाले, थोडा अजून चांगला आवाज आहे, काही त्याला आवाज कमी करता आला तर त्याचा, जर जमलं तर. म्हणजे 2 तासात मी दिल्या घरी सुखी राहतो. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष. माझा पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. कीर्तन सुरू करतो. कीर्तनाला येऊन बसायचं तुमच्या मनात अगोदर आलं का येऊन बसला अगोदर? नाही, इकडे नाही, वरून बोलू नका, मी अवघड प्रश्न विचारतो. कृपया मी ज्याला विचारतोय तेच उत्तर द्या. मनात आधी आलत का येऊन बसला अगोदर? छान. आई तुम्ही चहा कशात करता? पातेल्या. छान. दादा तुम्ही कशात करता? मला बघू नका, बघू नका. आई माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही चहा ज्याच्यात करता, ज्याच्यात ते पातेलं आतून स्वच्छ धुवायचं का बाहेरून? छान. बघू नका. आतून का बाहेर? आतून. आई मला सांगा, बाहेर थोडाफार कचरा असला तर चालतो, पण आत थोडाही कचरा चलत नाही. दादा आत कचरा चलत, आत कचरा चलत, आत कचरा चलत नाही. आणि एकदा आत कचरा नसला, ठीक आहे, जमलं. आत कचरा चलत नाही. पण अजून एक अडचण आहे. तुका म्हणे मन किंवा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राही ते. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी एका ठेप्यात उत्तर दिलं की अगोदर मनात आलत आणि मग इथं आलं, असंच ना? असंच ना? चांगले कपडे घालावे वाटतात कुणाला, मनाला का तुम्हाला? कोण मनाला? मोकळं बोला, घाबरू नका. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. कुणाला घाला वाटतात? मनाला. आणि घालतो कुणाला? शरीराला. छान. शरीराला. छान. भूक कुणाला लागते? भूक मनाला का शरीराला? बाळांनो तुम्ही नाही, तुम्ही थांबा ना. हे निष्ठ मोरुस तर खातेत नाही, हे निष्ठ. तुम्ही अर्ध्या चपातीचे तुम्ही कशाला वेळ झाला? भूक मनाला लागते का शरीराला? शरीराला. मग घरी गेल्यावर चपाती घ्यायची, अशी फिरवायची, थोडा केसा लावायचा, भात वाचायचा, पाणी वाचायचं, खांडायचं, भरलं पोट. मनाला लागते का शरीराला? तुम्ही एका जागेवर कशी थांबणार? आता म्हणतात मनाला, आता म्हणतात शरीराला. कुणाला लागते? मनाला. आणि खाऊ कशाला घालतो आपण? शरीराला, पोटाला का तोंडाला? तसं बोला की नाही, शरीराला. तोंडाला खाऊ घालतो, बरोबर. बरं, आता जेवताना, चला माझ्याकडे लक्ष द्या. जेवताना इथं टोल नाका जवळ आहे, म्हणजे फिरणाऱ्या माणसाच्या लक्षात आहे टोल नाका. ते टोल नाक्याला गाडी गेल्यावर दंडक पडतं समोर, आधीच पडलेला असतं?
आधी पडलेला असतो आणि गाडी तिथे गेली की बरोबर. मग तोंडात घास जाताना तोंड कधी उघडायला पाहिजे? घास जवळ आला, उद्या घरी गेल्यावर बघ ताटात घास असतो तोवर पण मरतो का जनावर खातो. सप्ताह चालू असतो तोवर असं गाव असतं महाराज काटा काटा. एकदा संपला चला मोकळं सांगा. मेकअप करा वाटतो मनाला का शरीराला? मनाला. अरे तुम्ही थांबा तुम्हाला एक मिनिट शांत बसा, नाही तर मग मारला. इकडे लक्ष. मनाला का शरीराला? मनाला. आणि करतो कोणाचा? विकुटर मनी नाही कॉस्मेटिक तेल मुहासों को जैसे मिलाना आदि चमेली को इसमें समा त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक. ज्याला म्हणजे गायनात रस असतो ते पावला दम नाही. लावीत जा तोंडाला लावीत जा. फक्त माझी एक विनंती, तोंडाला तितकंच पांढरं लावा जेणेकरून तुमच्या बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. मी ज्या वेळेला विनोद करतो त्याच्यानंतर जे बोलतो ते काळजात ठेवायचं. मेकअप करा वाटतो कुणाला मनाला, करतो कुणाचा? शरीराचा. तसा देवदेव कोणी केला पाहिजे? मनानं. आणि करतो कोण? चाल सखे चाल ग सखी पंढरीला नेऊन काहीच होत नाही. त्याला काय लागतं माहिती आहे? माझ्या मनाला लक्ष्मी मातेचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम. काय फोन केले भाऊजी महाराज? कुठपर्यंत आला? फराळ काय करणार? फलान काय करणार? इथं आल्यावर चहा पाणी काही इच्छा नाही. चल चल काहीच नाही विचारलं पाणी प्यायचं का नाही, काय करायचं का सुरू. पण एक गोष्ट म्हणा, मी इतका आनंदी झालो. मी थकलो होतो प्रवासानं, परंतु तुमच्या सगळ्याचे प्रसन्न चेहरे बघितले. येवलेवाडीला एकदा साष्टांग धरलो. ऐकणारे इतके छान बसले. काही ठिकाणी ऐकणारे असे असते तो मला काय करायचं, मला तुम्ही तुमचं कसं बसा. फक्त एक विनंती, सर्वजण बसलेले परमार्थ कोणी केला पाहिजे? मना. कोणी केला पाहिजे? आता ऐका, ह्या मनाला कुठे ठेवायचं? दृढ माझे मन येथे राखावे बांधू, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. येताना माझ्या बापाला भेटला. पंढरपुरी आहे तुम्हाला खूप जवळ तुमच्या पाय ज्ञानोबसारखे संत नाही पाहिजे. एक छोटीशी विनंती आहे, कीर्तन होईपर्यंत आपले आपले मोबाईल सायलेंट ठेवा, किंबहुना बंद ठेवा. आणि कीर्तनापेक्षा महत्वाचं काम असेल तर नक्कीच बघा तुमच्या पाय. कारण कीर्तनात जीव ओतलेला असतो. 500-700 किलोमीटर फिरून आला. ज्याला कोणाला पंढरीच्या दर्शनाचा महिमा माहित आहे, गेले 8 महिने 9 महिने ज्या वेळेला एकच आवाज कानात घुमत होता, अपने परिवार के लिए, अपने देश के लिए
हमें 14 दिन तक अपने घर में बैठना। कसं तरी ते आवाज पाठ केला, आता नवीन धडपडा, कोरोना भी खत्म नहीं हुआ। इसलिए जब जब दवाई नहीं हुई दिलाई नहीं। असू दे, मला काय पण एक गोष्ट सांगतो, गेले 8-9 महिने भंडारीत येताना याला याच्यापेक्षा वाईट जीवनातला कुठलाच काळ नाही। आषाढी तशीच गेली, माऊलींच्या समाधीला जाता येईल असं वाटलं, पण एक सांगू राजा, तुमच्या पाया पडतो, कुठंच नाही जाता आलं ना तर डोळे बंद करायचे, कारण भगवंत आत असतो, तुम्ही शांत चित्ताने। आमचे भीमसेन दादा जातात, नांद तो क्या भीमसेन दादाच्या भजनाला एकच क्या काम, एकच भारत महाराष्ट्रातले नाही, कर्नाटकातले अभंग म्हणले तरी तुझा हाच पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर नावाचं एक गाव आहे, लक्ष द्या, माईक बंद ठेवा, गाताना चालू करा, सगळी आवाज येतो त्याच्यात, माईक तुमची दाद माझ्यापर्यंत पोहोचते, मी विसरून जातो मला काय म्हणायचं। अत्यंत छान, इको थोडासा कमी नाही करायचं काहीच, मी सांगितल्याशिवाय लोक म्हणली पाहिजेत हा आवाज कोणाचा। तुमच्याकडे झालं का? मी तिकडून फिरायलो पण इकडेच मतदान करायचं, मला काय करायचं, मला तो माझा विषय, माझा एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष।
सोबत चला. शिरूर नावाच्या ग्रामामध्ये एक मकाशीर नावाचा परिवार आहे. भगवान शंकराचे रामलिंगाचे भक्त आहेत ते. राधाई त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्यांना एक बाळ शिवरात्रीचा नवस केल्याच्या नंतर मिळालं होतं आणि त्याचं नाव ठेवलं होतं नीळकंठ. जे आत्ताचे संत पंचकामधले शेवटचे संत आहेत त्यांना निळोबाराय म्हणतात. त्या निळोबारायांच्या जीवनामध्ये एक घटना अशी झाली, वडील गेल्याच्या नंतर शेवटच्या क्षणाला सगळी संसाराची जिम्मेदारी त्यांच्यावर होती. मला खूप आनंद वाटला. मी विनोद म्हणून ठीक आहे, मी यांना म्हणलो मला पाण्याला विचारलं नाही, चहाला विचारलं, हे सगळ्या गोष्टी गौण आहे. पण येताना ज्यावेळेला तिथं दारामध्ये ही सगळी 5-25 माणसं, 2-4 तुताऱ्या, 2-4 चोपदार आणि गंध ज्या वेळेला लावला डोक्याला, तुम्हाला खरं सांगू, मी वर उभारलेल्या मंडळी सहित तुमच्या सर्वांच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, ही माणसं आपल्याला जवळ करतात त्याचं एकमात्र कारण आहे, आपण चांगले कीर्तनकार आहेत म्हणून नाही, आपण चांगले गातो म्हणून नाही, आपण चांगले वाजवतो म्हणून नाही, ज्ञानोबा तुकोबाचा उदो उदो करत महाराष्ट्रात फिरतो म्हणून ही मंडळी आम्हाला जवळ करतात. आमचं काय भाग, आणि जर आमचं लईच नाव असलं असतं ना तर गेल्या 8 महिन्यात आम्हाला लोकांनी घरी येऊन पोचलं असतं. निस्ता कोकललं तरी माहिती आहे पलीकडे. निळोबांच्या घरी कुलकर्णी सांभाळण्याची जिम्मेदारी गावकी म्हणतात त्याला. आणि गावातल्या चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी काही माणसं असतात म्हणजे असतात. त्या गावातल्या काही लोकांनी जाऊन सांगितलं तपासनीस साहेबांना की निळोबाच्या हिशोबामध्ये घोळ आहे. तपासायला साहेब आले. निळोबा मंदिरामध्ये पूजा करत होते घरातल्या. विठ्ठल 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 भजन पूजन चाललं होतं. बायकोनं विचारलं कोण, ते म्हणले त्यांना सांगा चावडीवर हिशोबाला बोलवलंय म्हणून. हातामध्ये दप्तर घेतलं. निळोबांनी पूजा अर्ध्यात बंद केली आणि डोक्यावर दप्तर ठेवून चावडीवर गेले. साहेब ऐका, माय ऐका साहेब. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना कृपया बोलू नका, मी जागेवर कीर्तन जय विठ्ठल करेन, फक्त लक्ष देऊ नका. सगळे बसलेल्या माय माझ्या. आता काय होतं भाऊ, इथं आता तुम्ही सगळे आयोजक आहात, तुम्हालाही माहित आहे उद्या जेवायच्या पंक्ती बसतील, सगळेच जण जेवायला बसतात, गोष्ट खरी आहे. परंतु त्यातल्या त्यात गरीब परिवारातली मुलं पहिल्या पंक्तीला बसतात आणि त्यांना श्रीमंताची लोक जागीरदार त्याला म्हणतात उठ रे साहेब बसणार, तुमच्या पाया पडतो गावाला. एखाद्या गरीब मुलाला ताटावरून उठवणं याच्यापेक्षा मोठं पाप जगात दुसरं नाही. इथं विचारा माझ्या बसलेल्या माईला, आई मला सांगा घरात लेकराला खायला नसलं तर तुम्हाला झोप येते? आत्ताचा कालखंड आहे बाबा. आत्ताच महाराज गोड सुरुवात केली ती, महाराजांना वेळ नाही मिळाला. मी म्हणलो मला यायला टाइम लागत आहे की मी हळूहळू सुरू करा, पण त्यावर तर आलो नाही. पण अत्यंत गोड आवाज मी ऐकला. आत्ताचा जो आजार तुमच्याकडे होता काय नाव होता, कोरोना. एखाद्या गरीबाच्या परिवारामध्ये कोणाला झाला ना करत्या माणसाला, तर घरात त्याची बायको त्याची आई अशी बाजूला उभं राहून अशा हात जोडून आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी रोग पाठवला. एखाद्याच्या मुलाला झालेला कोरोना आणि त्याच्या आईची झालेली तडफड कधी बघा डोळ्यात. मी लोकांचं नाही सांगत, मला झालं. माझीच आई पलीकडच्या खोलीतून माझ्याकडे बघायची आणि अशा हात जोडून विचारायची बरं आहे नव्हतो विठ्ठल. निळोबारायांनी ज्या वेळेला चौकामध्ये सामान नेलं आणि हात जोडली त्या साहेबांना, तपासणी सुरू झाली. 2-2.5 तास तपासणी चालली बाबा. का एकही त्याच्यामध्ये चूक सापडली नाही.
आणि ती साहेब लोक काय म्हणले, वा तुमची काही चूक नाही, तुम्ही हे दप्तर घरी नाही. निळोबारायांनी त्या दप्तराला हात लावला आणि काय म्हणले माहिती आहे, साहेब बस आजपर्यंत तुमची नोकरी केली ना, बस इथून पुढे नाही. कारण तुमच्या लाचारीसाठी मला माझी पूजा सोडावी लागली. दप्तर तिथंच ठेवलं आणि घरी आले. आई मला सांगा, गरीब कुटुंबातल्या माणसानं काम सोडून दिलं आणि निळोबारायांच्या बायकोपाशी निळोबारायची येऊन बसले असे. त्यांच्या धर्मपत्नी त्यांनी हात जोडले आणि चेहऱ्याकडे बघून म्हणल्या, आज तुम्ही असे आनंद दिसत नाही. मी नोकरी सोडून दिली, बस इतकीच गोष्ट आहे. फार सहनशील असतात महाराज मावले. दैवा संग झुंजा याच देऊ त्याला बळ दिस येतील, ते फक्त ही आईच म्हणू शकते. तुमच्या तुटलेल्या पटनापासून तुमच्या तुटलेल्या आत्मविश्वासापर्यंत जोडण्याचं काम करते, त्याला स्त्री म्हणतात. नवऱ्याचं बटन जरी तुटलं तरी बायको जोडते. नवऱ्याचा आत्मविश्वास जरी तुटला तरी घाबरू नका, मी अजून थकले नाही असं म्हणणारी बायकोच असते. लोक काय म्हणतात, बायकोच्या लई आरी नाही पडलं पाहिजे. मी पाया पडून सांगू, म्हातारपणी तुम्ही विचारा इथं बसलेल्या आजी आजोबांना, त्या पलंगावर झोपलेलं म्हातार बाजावर झोपलेलं म्हणताना, पाप्या पाणी आणलं, पप्या येत नाही, पप्याची बायको येत नाही, नातू येत नाही. घरामध्ये चुलीपाशी बसलेली म्हातारी ऐकते, हात थरथर करीत असतो. अर्धा ग्लास पाणी सांडतं आणि ते अर्धा ग्लास त्या बाजावर झोपलेल्या वयस्कर आजोबाच्या हातात देऊन विठ्ठला आजोबाच्या हातामध्ये देऊन ती म्हातारी काय म्हणते माहिती आहे, मी मेले नाही आजो, मला मागावा, घरात आपलं कोणी नाही. आणि एक वाक्य सांगतो महाराज, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. त्याला देव आणि सांगू, दुसऱ्या देवाची नाही गरज. ज्ञानबाई माझी अनाथाची निळोबारायांची पत्नी म्हणते, काय करायचं बुवा, बघू काय ते. तर त्या म्हणल्या, नाही तरी आता सुट्टी आहे ना, तर आपण पंढरीला जाऊ, चालायच. अगं काम नाही बघायचं, नाही आपण जाऊ. पण आई पंढरीला निघाले. तुम्ही बघा, वयस्कर माणसं, खेड्यातली माणसं, गरीब माणसं अत्यंत पवित्र अंतःकरणाने पंढरपूरला जातात. लंगडी असो मुडी असो पंढरीला येतो. तुम्हाला ऐका, एका क्षणामध्ये निळोबारायांनी ठरवलं पंढरपूरला जायचं. आणि ऐका ना, आता पंढरीला जाताना कसं जायचं, नाचत जाऊ त्याच्या गावारे के या सुख दे नाचत जायचं. दोघच नवरा बायको, विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटी असं म्हणतात ना, महाराजांची पंढरीची वारी येते ना आळंदी, वाकरीचं रिंगण संपतं ना, आणि मग बघा मस्ती कशी असते.
आणि पंढरीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत, पंढरीचे नियम आहेत. जे वारी करतात त्यांना माहिती आहे, बाकी तर माझ्या म्हणून नारळ कुठे बुक्का कुठे. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नगराची प्रदक्षिणा झाली, निळोबा मंदिरामध्ये गेले. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. डोळे डबडबले, बाहेरून बसले वाळवंटा. आता झालं दर्शन. आता तर त्यांच्या मंडळी म्हणले आता जाऊ ना तिकडं. कुठं? हनुजिनिया असं गोड गायलं ना ऐकणाऱ्याला गोड वाटत. तुम्ही बघा भजन कसं ऐका. भजन आहे सुख देवाशी मागावे. याचा अर्थ काय होतो? सुख कुणाला मागावं? देवा. पण खेड्यात असं माहित नाही. खेड्यात सुख देवाला मागावे. सुख देवापाशी तंबाखू कोण आहे? भजन म्हणताना गोड म्हणतो. दर्शन देहू जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव नारायण बुवा तिथं होते. नारायण बुवा बसले आणि नारायण बुवांनी चर्चा केली महाराजांच्या सोबत, निळोबरायांच्या सोबत. माझे वडील असे होते, वैकुंठाला गेले असं. मग निळोबराय काय म्हणले सरळ, बुवा डोक्यावर हात ठेवा. तर नारायण बुवा म्हणले मी ठेवायची काय गरज आहे, माझे वडील ठेवते. ते म्हणले तुमचे वडील तर वैकुंठाला गेले. तर ते म्हणले येतात ते, त्यांना सवय. सवय वैकुंठ. ते म्हणले हा कस काय, आमच्या भागीरथीची खीर खायला आली, मुलीची खीर खायला आले तुकोबा. तुकोबा म्हणजे कोण माहित आहे? ज्यांच्या प्रपंचाची सगळी राख रांगोळी झाली तरी, घरातली बायको अन्न करता मेली तरी स्वतःच्या गळ्यातला विना ज्यांनी बाजूला काढला नाही त्यांना तुकाराम म्हणतात. आपण नाही जगू शकत त्यांच्यासारखं. आगी लागवतया सुखा जेने हरी नाही मुखा असं म्हणायचे. आणि याच निळोबरायांनी त्यांचे सगळे चरित्र ऐकल्याच्या नंतर म्हणले भेटतील मला, उसावेसे हेची वाटे. आता जे जे भेटेल त्याला देव कृपा करील, मला भेटतील. तू कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं बाबा, मला तू कोण भेटतील. येताना पारनेर नावाचं क्षेत्र आहे जिथं पाराशर ऋषींनी तप केलंय. तिथून निळोबा आले. तिथून पुढे एक गाव आहे पिंपळनेर नावाचं. आणि त्या पिंपळनेर गावामध्ये गाजरे पाटील नावाच्या एका मोठ्या महात्म्यानं त्यांना थांबवून घेतलं. एक पाटील होता गावचा, त्याला काहीतरी आजार होता आणि तो आजार नीट झाला निळोबरायांच्या स्पर्शाने. म्हणजे थांबा आपल्या इकडे. मग थांबले तिथे. पण ज्या क्षणाला देहू सोडलं होतं त्या क्षणापासून डोक्यात एकच प्रकरण होतं, एकच तुकाराम कहियो तुकाराम कहियो तुकाराम कहियो तुकाराम कहियो. अन्नाचा कण नाही. एकादशी किती जणांनी गेली? हातवर करा. ज्याला एकादशी ते हातवर करा. आणि ज्याला नाही त्यांच्या पाया पडतो तरी एकादशी करीत जा. एकादशी माझ्या देवाची. लोक काही बोलतात. लोक म्हणतात देवाने दारा लावली. देवाला दरवाजाच नसतो महाराज. तुमच्या सुखासाठी तुम्ही त्याला दारात कोंडलाय.
तुकाराम कहियो रडत राहिला. आई ऐका ना, त्यांची मंडळी शेजारी येऊन बसली. खायचं नाही काय विठाला. तेव्हा काही नाही खायचं नाही. हे बाळा हे बोलू नका, काही खायचं नाही. पाणी आणू नाही. छोटी छोटी अशी गावातली मुलं शेजारी येऊन बसायचे आणि त्यांना म्हणायचे निळोबा पाणी तरी प्या. निळोबा म्हणायचे नाही जमायचं. जोपर्यंत तुकोबा भेटत नाही तोपर्यंत अन्नाचा कर नाही खायचा आणि एक क्षण नाही झोपायचं. 2 वाक्य लक्षात ठेवतो. ज्याला कणाची आणि क्षणाची किंमत कळाली तो जगात मोठा होतो. ऐका ना, बोलतो ऐका. रामायणामध्ये लक्ष्मणजी वनवासाला चालले होते ना. कुणाच्या सोबत? लक्ष्मणजी वनवासाला चालले होते आणि वनवासाला जाताना सौमित्रा नावाच्या त्यांच्या आईला भेटायला गेले आणि आईला म्हणले, आई मी दादाच्या सोबत वनवासाला जातो. म्हणजे सौमित्रा आई काय म्हणले, जा बाळा फक्त काळजी घे, इंद्रिय बलवान असतात. आई तुला तुझ्या लेकरावर विश्वास नाही? आई म्हणली, नाही रे राजा, इंद्रिय बलवान असतात. आई विकार कशाने वाढतात सांग? तर आईने सांगितलं, जास्त खाल्ल्यानं जास्त झोपल्यानं. तर लक्ष्मणानं माग वळला आणि पायावर डोकं ठेवलं आणि सौमित्र आईच्या पायाची शपथ घेतली. आई तुझ्या पायाची शपथ खातो हा लक्ष्मण, जोपर्यंत दादाला वापस अयोध्येत आणणार नाही तोपर्यंत अन्नाचा कर नाही खाणार आणि एक क्षण नाही झोपणार. त्याला लक्ष्मण म्हणतात. नाही खाणार तू खा. भजन चालायचं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे क्षुधा काय झाली निद्रा केवते गेली. ते आठवचनी मागे समूळ जया. ठीक आहे. आणि एक क्षण असा आला, 41 दिवस उपवास. ऐका माय बाप, ऐका किती दिवस? 41. अन्नाचा कर नाही. आजची एकादशी मोरुस तर खाल्ला असं आपण आतापर्यंत असं नाही. खा, मला काय करायचं? खायला किती का पण मुखानं भजन झालं. खायला काय खायला बसलो, मुखानं भजन झालं. ऐका 41 दिवस झाले तो जगाचा बाप आला महाराज. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणा वृणालय गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकाधीश. पिवळा पितांबर सेना गगनी झळकला, गगनी झळकला. दादा भेटीला तुम्हीच बसले ते काय गोड वाजवतात. महाराजाचं ते अजून शेठ होईल. हा कुठवर आलो? पिवळा पितांबर काय म्हणले? क्या बात. गरुडावर बैसोनी माझा. तिकडे येत होता महाराज, देव येत होता तिकडे. आपल्याकडे आलेला जाईल. आपले तोंडच तसले. काही काही माणसं असे महाराज आयुष्यभर हसलेच नाही. काय कशाला जन्मले? हसत मोकळा हसत. तुम्हाला सांग का मोकळा. लहान लेकर हसले ना कीर्तना, त्याच्या मागे बसलेले माणसं काय
म्हणजे त्याच्यासारखं तुम्हाला हसता येत नाही ना. तुम्ही लय हसलात तर लय घाल गुच्छन उघड रे मोठा. माझा एक मित्र आहे असं उलटा हसतो. काही काही माणसं असतात त्यांचा साऊंडच नसतो. तुम्ही निसत काही काही वेगवेगळ्या हसण्याच्या पद्धती लय नमुने मला. काही जणांचं येतं पण ती एसटी असते ना, एसटी जुनी लाल लाल एसटी जुनी वाट पाहिन पण एसटी न जाईल इथं घेर ती गाडी चालू होत नाही मला लवकर. स्टार्टर सोडती स्टार्टर. मी लई बघितले असलं माझ्यासोबत असलं ऐका वाटतं तुम्हाला. मी चेक केलं 2-3 सुरुवातीपासून. तुम्हाला काय म्हणाला पण काही लागू नये पण चांगला ऐक. रोज वडापाव खात जाऊ नये. विठाला हरि भजना वीण काल हे रात्री म्हणले ना भजन असे तरी सकाळ झाल्यासारखी वाटते बघा. मला एका गाण्याचा अर्थ अजून कळाला नाही. अजून राड 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 नाक मोका नाक मोका ऐका देत लोक ऐका. तुमची तुम्हाला लख लावा. चला इथे या म्हणजे कुठं आलतो. 41 दिवस जगाचा पाप म्हणजे एकदम पक्क झालं. 41 दिवस माणूस मरत. आपल्याला सकाळ गेली तर आता रात्री झोपताना कोण म्हणते आजची एकादशी बघा सकाळी लवकर आपलं होय पावनच्या होय लय नमुनेत मला. तोंडात ब्रश घालायच्या आधी म्हणते फोडणी जा दुष्काळ पण उठला काय. आणि बायका बी इतक्या जीव लावत्या मला नवऱ्याला. सकाळी उठल्या उठल्या ग्लासभर दूध, 10 वाजता बगरीच्या दशम्या, 12 वाजता थोडा शाबू, 2 वाजता सफरचंद 3 सफरचंद किती 3 आणि जाताना वजळभर शेंगदाणे खिशात टाका तुम्हाला भूक सहन होत नाही. माणसं तुडून खाऊ घाला त्याला.
भिकारीपणा म्हणजे निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा. अरे आम्ही तुला ओळखत नाही. बरं मला तुम्ही सांगितलं बसले, समजा तुमचं काम ग्रामपंचायतच्या सरपंचाकडे, जिल्हा परिषदचा मेंबर तुमच्या घरी आला, तर चांगलं झालं का वाईट झालं? बरं तुमचं काम झेडपी मेंबर कडे, तुमच्या घरी आमदार आला, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. बरं आमदाराकडे काम आहे, खासदार आला, मग बरं समजा खासदाराकडे काम आहे, ते आले डायरेक्टर देशवासी एक जिम्मेदारी आपल्याकडे आहे. येत्या 15 तारखेच्या पासून 30 तारखेपर्यंत भारतभरामध्ये राम मंदिरासाठी निधी जमा होतोय. अत्यंत पवित्र काम, अत्यंत पवित्र काम. सगळ्यांनी ज्याला जसं जमल तसं आहे का ना. 10 रुपयाचं काहीतरी कुपन आहे, कुपन आहे. परमादरणीय श्रद्धेय पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास, आत्ताचे गोविंद देवजी गिरी महाराज त्यांच्या नेतृत्वात चाललंय. ते कॅशियर आहेत, ते तिथले कोषाध्यक्ष आहेत. इथं बसलेली काही कमिटी आहे, सभासद तिथला आलेले असतील. व्हायला पाहिजे का नाही? मंदिर व्हायला पाहिजे का नाही? अरे कसम तुम्हारी राम से प्यारा है, अब पूरी कान्हा बना मंडपामध्ये बसलेले कोणीच लहान लेकरांनी जय म्हणायचं नाही, फक्त पुरुष मंडळी. बोलिये रामचंद्र भगवान की. आता फक्त महिला मंडळीमध्ये सुद्धा ज्या छोट्या मुली आहेत त्यांनी म्हणायचं नाही, छोट्या मुलांनी म्हणायचं नाही. बाळांनो आपण लास्ट. बोलिये रामचंद्र भगवान की. ठीक आहे, आता फक्त लेकर तिकडले छोट्या मुली आणि इकडले मुलं सगळे. टाळ्या नका बाबा, तोंडा खाणून घ्या. मरुस तर खाता जय ना. त्याच्यामुळे पुन्हा एकदा गरज आहे. अंधार खूप झालाय, पुन्हा एकदा दिवा हवा आहे. आणि आयऱ्या गैऱ्यानं नाही भागायचं. आमच्या जिजाऊचा शिवा. तुम्हाला प्रांजळपणे सांगू, बेचाळीसाव्या दिवशी जगाचे बाप देहुनिवासी श्रीमंत श्री तुकोबा. आता जीव टाळू अशी चिटकायला लागली, आवाज निघत नाही. शेवटचा आवाज असा खोल खोल चालला आणि येऊन डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात असा ठेवला की बघवा पूर्ण केला.
आणि समुद्रातच राहतात. जुन्या काळामध्ये सत्ययुगामध्ये विष्णू परमात्म्याचे पाय लक्ष्मी आई दाबायची. सत्ययुगात कुणाचे पाय दाबायची? विष्णू परमात्म्याचे पाय कोण दाबायची? लक्ष्मी आई. एक कलियुग आहे, विष्णू दाबितो लक्ष्मी. तुम्हाला लोक कळलं ना, आपण बॅटरी डाऊन झाल्यासारखं. तिला तिला जवळच ठेवावं लागतं लक्ष्मी. पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या अजून एक टप्पा. लक्ष्मी वल्लभा पूर्ण केला. कोण आलं तिथं? तुकोबा आले महाराज. ज्याच्यासाठी जगायचं असतं ना त्याच्यासाठीच मरायचं असतं, एवढं ज्याला कळलं की त्याची कामं होतात. एकदा ठरले नाही करायचं माग सरकायचं नाही. एक वाक्य सांगतो बाबा, तुम्हाला चांगली मराठी कळते असं माझ्या लक्षात आलं, तर माझ्याकडे बघा. एक सामान्य वाक्य आपण सगळेजण वापरतो, होईल का नाही. तुम्हाला काय बी म्हणलं तुम्ही काय म्हणा, होईल का नाही. आता फक्त वाक्य म्हणायची पद्धत बदलायची बघा. काय म्हणतो आपण? होईल का नाही. आता काय म्हणायचं? होईल का नाही. कळालं का? कळालं? उभा हाण नका, कळालं का? महत्वाचं कळलं. अगोदर काय म्हणतो आपण? होईल का नाही. आता काय म्हणलो? होईल का नाही. आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा हेच वाक्य, होईल का नाही. म्हणजे एकाच वाक्यात तीन अर्थ आहे, बरोबर आहे. पहिलं वाक्य होईल का नाही, संदिग्धता आहे, साशंकता आहे, चिंता आहे, फिकीर आहे, काळजी आहे. ठीक आहे. होईल का नाही, निश्चितता आहे, निवांतता आहे, निरामयता आहे. दुसरा आणि तिसरा टप्पा आहे होईल का नाही, निगेटिव्ह थिंकिंग आहे. सध्या पॉझिटिव्ह म्हणलं तरी घाबरतात. मी आज माझ्या घरच्याला सगळ्यांना मी घेऊन बसलो तुम्हाला. मला ज्या वेळेला हे झाला ना, असं सगळे माझे मित्र वगैरे आम्ही बोलत बसलो होतो. डॉक्टरांचा फोन आला, महाराज तुम्ही पॉझिटिव्ह आहात. तर मी म्हणलं सर मी निगेटिव्ह कवाच नव्हतो. मी निगेटिव्ह विचार कधीच केले नाही. मी पॉझिटिव्ह आहे. का? काळ देहासी मला खूपच मजा वाटली. तिकडून आणलं नाही कुठून वाजवीत. ते वाजवीत तर होतेच होते, पण मध्येच कोपराने मला असं करायचं, चल माफ करा सांगितलं वगैरे काय करता. पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. दुपारी मिरवणुकीला किती जण होते देवीशी हातवर सगळे वा. आणि जे नव्हते ना ते गावात राहणार. काय माहिती काय मला फार असं कसं आहे, एखाद्याला म्हणलं ना तुम्ही नव्हते मिरवणुकीला, मरायला फुरसत नाही. मरायला फुरसत लागतच नाही. नुसतं छातीत चमकत मग लोक म्हणतात आत्ताच होता म्युझिक, लगेच गाडी गेला चांगला होता तू, चांगला
सोडून या म्हशीचा अजून मी खेड्यापाड्यामध्ये खांदे मजबूत आहेत. माझ्या बापाला खांद्यावर नेता स्मशानभूमीत. शहरामधले खांदे आऊट झाले. कांदे जेव्हापासून आऊट झाले आऊट. ऐका ना ऐका, ते गाडीत टाकून येतात. अरे बापरे, महाग महाराज घरातल्या सोना अशा चालते इकडे बघा. त्यांना रडतच सुद्धा येत नाही. रडाव येवलेवाडीच्याच बाहेर. तुम्ही मरून बघा बघा माझ्या कशाला. खेड्यापाड्यामध्ये बघा, कुणाच्याही घरी माणूस मरून द्या, शेजारच्या दोन बायका जाऊन बसतातच ते स्वर लावून द्यायला. सुरुवात कुठून करतात माहिती का? कसं देवाला तुझंच घर दिसलं असं मॅप घेऊन निघालता देव. स्वर लावून द्यायची. तुमच्या गावाकडे एक बाई अशी रडताना लई आनंदात, म्हणजे इतका तिला रडताना इतका मूडच आला. तर ते काय म्हणजे शेजारचा तसाच ठेवला आणि तुझाच कसा नाही आनंद. दादासाहेब ती कवर असते. जेव्हा पोझिशन धरली की तिकडून स्वर लागला, कसं रडू नका पुन्हा हे उठून जात. हे विनोद सोडून द्या, हे विनोद सोडून द्या. मी कुठं आणलं होतं? पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ असं शास्त्र सांगतो की एक वाक्य दोनदा बोललं तर द्विरुक्तीचं पाप लागतं म्हणतात. पण ज्ञानोबारायांनी ते सगळं फोडून क्रांती केली. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, बरोबर ते दोन. पण ज्ञानोबारायांच्या पुढे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले माहिती आहे? सत्य तू सत्य तू सत्य आणि हे निळोबारायांचे शिष्य पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. अजून एक शब्द, हा शब्द आलाय मनोरथ. काय शब्द आला? म्हणजे मी सुरुवातीला कुठे नेतो तुम्हाला? मनात अगोदर येतं का येऊन बसलात अगोदर? मनात. मग अगोदर संकल्प मनात आला होता की लक्ष्मी मातेचं मंदिर येवलेवाडीमध्ये व्हावं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मूर्ती, त्याच्यासाठी दाता, त्याच्यासाठी मंदिरावाले, त्याच्यासाठी साहेब लोक, त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी मजूर, इथपर्यंत. ठीक आहे. मग आता हे सगळं झालं, बरोबर आहे. पूर्ण केला मनोरथ. महाराज मनोरथ पूर्ण कधी होतात पण माहिती आहे? मनाचे संकल्प पावविल सिद्धी कधी जरी राहे बुद्धी त्याचे भजनाचं गोड वातावरण है आपको जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है जो रहे बातों में, हर मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती है हाथ जो भगवान का पूजन किया करे.
अरे मर गया मरना है उसी जन्मी जन्मी लक्ष्मी मंदिरासाठी मरुष्य कष्ट घेतले ते मरून जरी गेले तरी लोक म्हणणार त्या मंदिरामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में अरे प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी वो तो तुम्ही बघा जे ज्या भाषेत बोललं ते त्याच भाषेत बोललं पाहिजे ते शिवाजी महाराजांचे मावळे आहेत तानाजी मालुसरे आहेत ना तिकडे इकडे लक्ष दे बाळा तानाजी मालुसरे आहेत ना त्यांच्या मिशामध्ये टमाटा बसत होता टमाटा आपला तांदूळ बसना त्यांची ती अशी फेकली होती गोरपड तिचं काय नाव तिला काय असं म्हणले होते का ते यशवंती असं करतात का वेड्यासारखं प्लीज यशवंती त्याला अंगात रोगच पाहिजे चोरलेल्या रगीनं थंडी जाते पण भीती राहते हो त्याला रग अंगात लागेल मला सांगा तुम्ही मोकळं सांग आईला आरतूर बोलता का जाऊ हा आईला आरतूर बोलते माणूस होय तुम्ही आईला उद्या मनावर घरी गेला अहो साहेब तुम्ही अन्न ग्रहण केलंय आई म्हणे मला दवाखान्यात सांगितलं आईला कसं अरे होय जेवलीस का म्हणलं तिला बरं वाटतं आणि बापाला त्याला म्हणा बरं होय जेवला का पूर्ण केला आता दुसरा टप्पा आहे मनोरथ पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांकडे निळोबराय गेलते का तुकोबराय निळोबरायकडे आले घराले फक्त लक्ष दे हा सरळ बसा मेल्यासारखा फ्रेश बसा घरा आले आता दोन व्याख्या सोप्या सांगतात तुम्हाला तुमचा उद्धार करून घेण्यासाठी ज्याच्याकडे जावं लागतं त्याला साधू म्हणायचं किंवा संधी साधू म्हणायचं विशिष्ट पद्धतीच्या टिळे विशिष्ट पद्धतीच्या माळा बसायला गाड्या हातपाय दाबायला माणसं आश्रम लावणं पिस्तान सगळं ज्याच्याकडे असतं त्याला साधू म्हणा बरोबर आणि याच्यापैकी काहीच नसतं जे भगवंताशिवाय जगू शकत नाही त्यांना संत म्हणायचं अजून एक व्याख्या आहे
तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून ज्याच्याकडे जावं लागतं त्याला साधू म्हणायचं, आणि तुम्हाला विचारित तुमच्या घरी येऊन तुमचा उद्धार करतात त्याला संत म्हणायचं. घरा आले ते कृपाळू. महाराज का म्हणा सांभाळी सांभाळीले सांभाळी हा चालित तिसरं म्हणा सांभाळीले सांभाळी सांभाळीले सांभाळीले मी मनाला लावलं त्याच कारण असं ना, मी ओघात अशा नशेत जातो ते राहून जात. सांभाळिले या अनाथा. अजून एक नाही, आपण अनाथ झाल्याशिवाय तो नाथ होत नाही. आपल्याला अनाथ व्हावं लागतं. याचा अर्थ असा आहे की सगळ्यांचे संबंध आपण तोडावे लागतात असं नाही, मनातून सगळ्याला सोडावं लागतं. काय घर मनात आहे का तुम्ही घरात आहे? झाला तो मला 5 मिनिट वेळ घेऊ तसं माझी वेळ संपली. 5 मिनिट मला एक शेटची होती पैसा म्हणून पण मला खूप आनंद वाटला. मुक्कादम व्यासपीठावरच आहे. तशी वेळ तर झाली पूर्ण आपली, पण तरी एक 5-10 मिनिट लक्ष द्या. खास काय नाही, एक शेठजी होते, त्यांना पोरं होते 3 आणि त्यांना म्हणा ना कधी मंदिरात चला ना, पंढरपूरला जायचं. घरच्या म्हशीला काय आंघोळ घातली का रुक्मिणीला घातली काय सारखीच म्हणा. आणि मी म्हणलं पागल कसे असं कसं बोलतात, सर्वाभूती पाहे. तेव्हा मला सांगायला ती गेलं बोलून मला. पण देव असला खतरनाक आहे. हो देव ते मेलं मारताना कसं मेलं माहिती का, रात्री थकलं होतं लई म्हणून त्यानं काय केलं, खाली झोपताना कुठं खाली, आणि पाय ठेवले पलंगाव. अशी कल्पना करा ना तुम्ही, पाय पलंगावर झोपलं कुठं खाली, रात्रीतून मरून गेलं. मला सांगा बाबा, रात्री जर माणूस मेलं तर सकाळपर्यंत मग बोला मोकळं बोला, काटत का नाही. हा मग अजून एक माझ्या गावागणीच 4 माणसं अशी असते, कुणाचं माणूस मरू दे की चौघच कोणी आणायचे लाकडं कापड आणायचं, बांबू कोण आणणार. पाहुण्याला सांगितलं फोन करायचा, किती वाजता न्यायचं, उचलायचं गावात, तिकडे गावा पोहोचायचं. म्हणजे तूच पेटून घे ना स्वतःला, जा तिकडे नमुने काय तू. असे पाय वगैरे झोपलं कुठं, दादा त्या 4 जण आले, दरवाजा तोडा खाली घ्या. त्याला खाली घेतला. खाली घेतलं तरी ती रात्री ताटलेलं पाय मोकळं बोला. हो एवढे माझ्याकडे. आता ह्याला बांधायचं का मला सांग, बांबूवर कसं बांधावं. बांबूवर तर ठेवलं पण तसं ह्याला नेता बी येणार बघा. ह्याला नेता येणार म्हणून 2 बैल आणले, मोर नाही का तुम्ही झोप यायले. किलो साखर धान्य भाऊ, पण अत्यंत प्रेमळ माणूस आहे. चला इकडे लक्ष, कुठं आलो
म्हणलो मी पाय बांधले वर स्मशान बरं तिथं वाचायचं ना आता लाकडा दादा रचलं खालून गेलं पेटवून मला इकडे लक्ष द्या बाबा जे जुने माणसं त्यांना बाबा रात्री ताटलेलं मोड सकाळी खालून गरम केला आता ते कसं होईल त्यांना हळूहळू असे पाय लांबून जेवढे मातीला आलते ना जेवढे पण त्याला पोर किती होते तिघातलं बी मधलं काय म्हणाले दादा चला चला आपला बाप आहे बस नाही खाल बसले कश तरी बाराला ते रात्री जाळा रात्री घरी येऊन तिघांनी मीटिंग केली 10वा कोणी करायचा 14वा कोणी करायचा गोड जेवण कोणी घालायचे त्याच्यातलं मोठं काय म्हणलं आपल्या बापानं आतापर्यंत तेव्हा कुठं पंगत दिली नाही लोकांची सोडली नाही आपली घातली नाही कधी तंबाखू विकत घेतली नाही तंबाखू दुसऱ्याची चुना तिसऱ्याचा वटाचा वट्याचा चोळायला वाचून खायला घेऊ माझी अशी इच्छा आपल्याकडे पैशाला काय कमी नाही तर यांच्या हाडा माझी इच्छा काशीला न्यावे कुठं काशी नवरा बायको रात्री 2 जण बसले पण महाराज धाकट होतं ना तुमच्याकडे काय म्हणतात त्याला शेवटचं असते शेंडेफळ म्हणजे आमच्याकडलं जेव्हा आमच्याकडे असं म्हणजे शेंडेफळ म्हणजे शेवटीचं फळ आणि ते धाकलं तिथंच होतं तेव्हा दादा कोणाला न्यायचं म्हणते काशी तेव्हा आपल्या बाप्पाला ते अवलत जाऊ शकत जिंदगीत वमराव ओलांडून कधी मंदिरात गेला मारुतीच्या जात नाही काय म्हणणार आपल्याला काही एसटीत न्यायचं का आता लाल खडक्यात गुंडाळलं असं छुक 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 गेले काशी बाबा तुम्ही लक्षात घ्या आंघोळीला जाताना काय केलं आता हे आमचं वारकरी मंडळी मला सांगा पंढरीला आंघोळीला जाताना सगळे जेवढा पसार आहे तेवढा चंद्रभागेला नेतो आपण नाही बाकी सामान ठिकाणाला असतं तर आंघोळी करतो नाही तर सगळे नेऊन बघा तसं त्या नवरा बायकोनी सामान तिथे ठेवलं कुठं लॉजवर ते दोघं आंघोळीला आले नवरा काय म्हणला भिड्या कुठ्यात माझ्या बाबाच्या हाडा आता ती बाईच्या हाताने काय झाले त्या लॉजवरच नाही पण तिला वाटलं कसं म्हणावा तर ह्याने ना आपलं ती काय म्हणली दाखलं भाऊजी म्हणलं तसंच झालं ते रेल्वेतच पडलं कुठं कोण बाप्पा रेल्वेत पडले ते मला पडू आता कोणाला सांगू नको चल पण गावाकडे झुक 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 आले कुठं येवलेवाडी तिकडे कशाला सांगितलं कुठं आले येवलेवाडी ती दाखला असंच पारावर बसलेलं होतं ना म्हणला दादा फेकलं ते मला नाही राह तू म्हणल्यास असं रेल्वेतच पडलं ही दाखल काय म्हणलं माहिती का ती अवलाद रेल्वेत पडायसारखी नाही तुझी पिशवी कुठे दाखल ती पिशवी उच केली की खालच्या बुडाला लाल दादा ही आली अवलाद मला मोठ्याला यश आलं नाही मोठ्याला यश आलं नाही मग जी मधू होतं का ते म्हणलं मी नाही बस दादाला यश आला नाही म्हणजे काय झालं मी नाही पण मी सुशिक्षित आहे मला असलं लाल पिशवीत न्यायचा कंटाळा येतो म्हणजे मग त्याने हाडं मिक्सर मध्ये टाकले भुकटी हाडाची भुकटी कीर्तन नाही करा जेव्हा हाडाचं पीठ करते तावला दिला लक्षात भुकटी केली हाडाची आणि बायकोला डबी दिली नाही सांगितलं नाही घेतली डबी म्हणून ते सगळ्या गावात केलं असतं सांगितलंच नाही आता इकडे बघा तिथं उतारे करा की इकडे यायला चढाला माणसं आंघोळ करीत होते आणि खाली उताराला हरिद्वार मध्ये उताराला बायका आंघोळ करतात हे काय म्हणला सको तेव्हा तिथं खाली बायका आंघोळ करतात तू तिथं जा आणि तू तिथं स्नान कर हे बघ गजाला धरून कर सको
बापाला सोडायला आलो तुला नाही शकवा शकू घालाल तर शकवा ती म्हणली धरते धरते ती गेले तिकडे आंघोळीला त्याने डब्बी काढली म्हणला बाप्पा आता काय वापस येऊ तुमच्या पाया पडतो मला आता काय घरी वापस येऊ नका कोण उडाली त्याने डब्बी सोडली आई मला सांगा तुम्ही पंढरपूरला जाता ना मग असं पाणी असं करून असं करता ना तशी ती खाली स्नानाला गेलेली होती ना ह्याची बायको काय झालं असं काय केलं असं देवलेवाडीची होती काय केलं असं गंगेचा प्रसाद आहे माहिती पाठवूया कुठं तिथं दारात बसलेलंच होतं तिथं म्हणला दादा फेकलं म्हणला हो जाताना जसं ह्यानं बायकोला सांगितलं नाही डबी घेतली म्हणून तसं तिनं बी सांगितलं नाही पावसात सापडलं सकाळी सत्यनारायणाची पूजा ठरली ब्राह्मण देवबाप्पा आले आणि देवबाप्पा आल्यावर त्यांना बोलवलं पूजाला कोणाला बसवायचंय ते म्हणजे माधवाला बसवा बापाला फेकून आला याच्या बायकोला बोलवा ती धाकटं गेलं बोलवायला कोणाला भाऊ जाईल त्याला का ओ वहिनी पूजाला बोलवले पूजाला काय म्हणले भाऊजी भाऊजी आता ते रात्रभर वाईट टाकलेलं त्याला वाटलं बापच कसं काय गेला ती लोड मध्ये ते म्हणा काय ते म्हणले अहो गंगेत मला आंघोळ करताना प्रसादाची डबी सापडली घेऊ का पूजाला ते म्हणलं घ्या बरं ती डबी काढली ती आली अवलाद म्हणला असल्या माणसांची मनोरथ पूर्ण होत नाही विठाला मला फक्त क्लेपा न्यायचा निळा केला निळा
सगळेजण बसलात, तुम्ही काय ऐकले तेवढं लक्ष देऊन आहे. निळा केला पावन घरी येऊन सांभाळले सांभाळले या अनाथा कुणी घरा आले ते कृपाळू. आणि माझ्या मनात हेच होतं, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ या लक्ष्मी आईच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्याच्याला सकाळी यज्ञ हवन होम सगळ्या विधीनं पार होणार आहे. आज मूर्ती आणली वाटतं अशी निर्वून इथं ठेवली आहे धान्याच्या राशीमध्ये. अत्यंत थाटात उद्या उत्सव होईल. सगळेजण उपस्थित राहा. सर्वांच्या चरणी दंडवत करतो. एकदा प्रेमानं पवित्र अंतकरणानं. तुम्हाला ती रेल्वेची पटडी कळते? रेल्वेची पटडी ते दोघं एकमेकाला कधी भेटते नाही. समजा ती एकमेकाला भेटते पुन्हा आपण तुम्हाला एकमेकाला भेटत. तसंच आहे वारकरी संप्रदायामध्ये. बदल बस तशाच दोन पटड्या आहेत वारकरी संप्रदायामध्ये. सोबत सोबतच राहतात पण भेटत नाही. ज्ञानेश्वर सूचना द्या. उद्याच्या कार्यक्रम संपलाय. हळूहळू आपल्या चपला घेऊन असं अतिशय गोड